ग्लॅम मेकअप लुक जर तुम्हालाही शिकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ स्किप करू नका. या व्हिडिओमध्ये मी मेकअपचे टिप्स देखील पूर्ण सांगितलेले आहेत. स्टेप बाय स्टेप पूर्ण बिगनर फ्रेंडली मेकअप हा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, मी अर्चनाज मेकओव्हरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल ग्लॅम मेकअप लुक दाखवणार आहे. जसं की मी हा फुल ग्लॅम मेकअप लुक केलेला आहे. हा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत. सो मेकअपला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथे माझी स्किन प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. छानपैकी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतलेले आहे. त्यानंतर फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर. तर इथे मी प्रायमर वापरत आहे कलर बारचं. तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल प्रायमर ते वापरू शकता. प्रायमरच्या आधी स्किन प्रिपरेशन खूप गरजेचे आहे. स्किन प्रिपरेशनमुळे मेकअप खूप छान टिकतो आणि छान ग्लोई दिसतो. व्हिडिओमध्ये जसं बघताय तुम्ही त्याच पद्धतीने प्रायमर पूर्ण फेसला अप्लाय करून घ्यायचं आहे. असं ड्रॅग करत आपल्याला प्रायमर लावायचं आहे बोटांच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता पूर्ण फेसला मी प्रायमर लावलेलं आहे आणि 5 मिनटं रेस्ट करायचं आहे. आणि त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे कलर करेक्शन. कलर करेक्शन का करतात? जिथे आपल्याला पिगमेंटेशन असतं, डार्क सर्कल अराउंड द माउथ जे पिगमेंटेशन आहे तिथे आपल्याला कलर करेक्शन करायचं आहे. जर तुमचं डार्क सर्कल असतील तर ऑरेंज कलर करेक्टर तुम्हाला वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला पिंपलचे रेड स्पॉट्स असतील तर तिथे ग्रीन कलर करेक्टर वापरायचं आहे. तर मला पिंपलचे लाल मार्क्स नाही आहेत, पण मला डार्क सर्कल आहेत आणि अराउंड द माउथसुद्धा पिगमेंटेशन आहे. तर त्यामुळे मी त्या ठिकाणी कलर करेक्शन लावणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मला जिथे डार्क स्पॉट्स आहे, डार्क सर्कल्स आहे तिथे मी ऑरेंज कलर करेक्टर लावत आहे आणि बोटांच्या साहाय्यानेच ते ब्लेंड करत आहे. ब्लेंडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण ब्लेंडिंग करतो त्यावेळेस आपलं जे प्रोडक्ट आहे ते व्यवस्थितरित्या ब्लेंड होतं आणि ते फेसवर पॅची दिसत नाही. त्याच्यामुळे कधीही कुठलंही फाउंडेशन असू द्या, कन्सिलर असू द्या, जर तुम्हाला अप्लाय करताना पूर्णपणे ब्लेंड करूनच तुम्हाला ते अप्लाय करायचं. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे थोडं घेऊन प्रोडक्ट लावायचं आहे. कधी एकदम जास्त प्रोडक्ट घेऊन अप्लाय करायचं नाही. थोडं बिल्ड करत आपल्याला कुठलंही प्रोडक्ट फेसवर अप्लाय करायचं आहे. एकदम जर तुम्ही प्रोडक्ट घेतलं जास्त तर ते एकाच ठिकाणी खूप लागलं जातं आणि ते ब्लेंड करायला देखील खूप वेळ जातो आणि त्यामुळे तिथे त्या जागेवर पॅचीनेस दिसतो खूप. त्यामुळे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी थोडं घेऊनच प्रोडक्ट अप्लाय करते आणि त्याला ब्लेंड करत जाते. आणि जर मला गरज पडली तर मी पुन्हा घेते, पण एकदम असं घेऊन कधीच लावू नका. कलर करेक्शन इथे मी पूर्ण फेसला केलेलं आहे. आणि आता नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे कन्सिलर. जे माझ्या स्किन टोनला एकदम मॅच होणारं जे कन्सिलर आहे ते मी इथे लावणार आहे. आणि जिथे मी कलर करेक्शन केलेलं आहे त्याला न्यूट्रलाइज करणार आहे. कारण कलर करेक्शन हे ऑरेंज कलरचं असतं, त्यामुळे आपल्याला त्याला न्यूट्रलाइज करायची गरज असते. नाहीतर मग आपला बेस जो आहे तो खूप ऑरेंजी दिसतो. त्यामुळे आपल्या स्किन टोनला जो मॅच होणारा असा कन्सिलर आहे, परफेक्ट असा मॅच होणारा तोच आपल्याला घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने मी पूर्ण फेसला अप्लाय करून घेते आणि बोटांच्या साहाय्याने आणि पुन्हा एकदा ब्लेंड करत आहे. तर कन्सिलर पूर्ण फेसवर अप्लाय करून झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे ब्युटी ब्लेंडर. तर ब्युटी ब्लेंडरने मी पूर्ण फेसवर जे कन्सिलर लावलेलं होतं ते डॅब मोशनमध्ये हलक्या हाताने ब्लेंड करणार आहे. तर इथे मी तुम्हाला ब्युटी ब्लेंडर कसा यूज करायचा ह्याची एक टिप देते. जेव्हा कधी आपल्याला मेकअप करायचा असतो त्याच्या अर्धा तास आधी आपल्याला ब्युटी ब्लेंडर पूर्ण पाण्यामध्ये बुडवून आणि त्यानंतर त्याला पिळून काढायचं आहे. पूर्ण त्याच्यामध्ये एक थेंब देखील पाणी ठेवायचं नाही आहे. आणि त्यानंतर ड्राय टिश्यू पेपरमध्ये त्याला रॅप करून ठेवायचं आहे. अर्धा तास आधी हे सगळं करायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला मेकअप करायचा असेल त्यावेळेस तो पूर्ण ब्युटी ब्लेंडर रेडी होतो. फेस आणि नेकला कन्सिलर किंवा फाउंडेशन जे काही तुम्ही लावणार आहे ते लावायचं विसरायचं नाही आहे. आणि ते मी घेतलेलं आहे फॉरेवर 52चं फाउंडेशन. मी माझ्या हाताच्या बॅक साईडला थोडंसं एकदम घेतलेलं आहे फाउंडेशन
आणि तुम्ही बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे ब्युटी ब्लेंडर मी हातावरच आधी ब्लेंड करून घेतलं, जेणेकरून जे एक्स्ट्राचे प्रोडक्ट आहे ते तिथेच राहील आणि माझ्या फेसवर जास्त लागलं जाणार नाही. थोड्या प्रमाणातच आपल्याला कुठलंही प्रोडक्ट घ्यायचं आहे. एकदम असं जास्त घ्यायचं नाही, जेणेकरून आपला चेहरा जास्त केकी दिसणार नाही. आणि जे फाउंडेशन लावतो जास्त त्यावेळेस काय होतं, क्रॅक होतो फाउंडेशन आणि खूप मेकअप खराब दिसू लागतो थोड्या वेळाने. त्यामुळे अशी पद्धत तुम्ही फॉलो करू शकता. फाउंडेशन असू द्या किंवा कन्सिलर असू द्या, जे काही तुम्ही घेणार असाल ते तुमच्या स्किन टोनला मॅच होणारा असंच घ्या. जर तुम्ही थोडंसं लाईट कलरचं फाउंडेशन घेतलं तर तुमचा मेकअप थोड्या वेळाने काळा पडतो आणि जर तुम्ही डार्क घेतलं तर खूपच चेहरा असा वेगळाच दिसतो. त्यामुळे ज्यावेळेस कन्सिलर घेताल किंवा फाउंडेशन घेताल ते खूपच तुमच्या स्किन टोनला मॅच होणारा असंच तुम्हाला घ्यायचं आहे. आता इथे मी यूज करत आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर, जे की थोडंसं लाईट शेडमध्ये आहे, कारण मला इथे हायलायटिंग कन्सिलर करायचं आहे. जे माझे हायलायटिंग पॉईंट्स आहेत ते मला हायलाईट्स करायचे आहेत, कारण मी आजचा लुक जो आहे तो माझा ग्लॅम मेकअप लुक आहे. त्यामुळे मी ही स्टेप करत आहे. तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. आयलिडवर म्हणजेच डोळ्यांवरती मी कन्सिलर लावून घेते, कारण आता मला आय मेकअप करायचं आहे. त्यासाठी मी आय जे आहेत माझे प्रिपेअर करून घेत आहे, त्यासाठी कन्सिलर लावत आहे. पूर्ण कन्सिलर पूर्ण व्यवस्थितरित्या ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते. नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे सेटिंग पावडर. इथे मी PACची सेटिंग पावडर घेतलेली आहे. एका पॅलेटमध्ये मी थोडीशी काढून घेते आणि जो माझा ट्रायंगल शेपचा बफ आहे त्याच्या साहाय्याने मी पूर्ण फेसवर सेटिंग पावडरने माझा बेस जो आहे तो सेट करणार आहे. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय मी माझ्या हातावर एक्स्ट्रा जी पावडर आहे ती टॅप करून घेतलेली आहे. आणि इथे अजून एक मी तुम्हाला टिप सांगते. ज्यावेळेस आपण पावडर सेटिंग करतो त्यावेळेस काय करायचं आहे, डोळ्यांच्या खाली जे आपल्या फाईन लाईन्स येतात तिथे आपलं कन्सिलर आणि आपलं जे फाउंडेशन आहे ते जाऊन बसतं. त्यामुळे आधी ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने ते ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पावडरने सेटिंग करायचं आहे, जेणेकरून आपलं जे फाईन लाईन्स आहेत ते प्रोडक्ट जाऊन बसणार नाही आणि तिथे एकदम प्लेन असं दिसेल. संपूर्ण फेस पावडरने सेट करून घ्यायचं आहे, सेटिंग पावडर लावून घ्यायची आहे. तर इथे आता आय मेकअप सुरू करण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली मी थोडीशी एक्स्ट्रा पावडर अप्लाय करून घेते, जेणेकरून ज्यावेळेस मी आय मेकअप करेल ते आय शॅडोज जे फेसवर पडतील ते चिटकणार नाही फेसला. त्यामुळे एक्स्ट्रा पावडर इथे मी लावून ठेवलेली आहे आणि आता आय मेकअप स्टार्ट करते. तर आज इथे मी आय शॅडो लाईट ब्राऊन, डार्क ब्राऊन आणि त्यानंतर ब्लॅक शेड अशा पद्धतीने आय शॅडोचे कलर बिल्ड करत जाणार आहे, जेणेकरून ब्लॅक स्मोकी जो इफेक्ट आहे तो दिसतो. पण स्मोकी आईज नाही, तर मी इथे फक्त माझ्या जे आयचे कॉर्नर्स आहेत तिथेच मी माझं जो ब्लॅक शेड आहे तो बिल्ड केलेला आहे. आईजच्या कॉर्नरला अप्लाय करून आतल्या साईडने तो ब्लेंड करत जायचा आहे. हार्श लाईन अजिबात दिसली नाही पाहिजे. भरपूर प्रमाणात आपल्याला आय शॅडो ब्लेंड करत जायचं आहे. आणि इनर कॉर्नरला मी ते रोज गोल्ड कलरचं शिमर लावणार आहे, तर ते मी बोटांच्या साहाय्यानेच लावते. तर आय शॅडो नेहमी चांगल्या पद्धतीने ब्लेंड करायचं आहे ब्रशच्या साहाय्याने, आणि ब्रश थोडंसं लांब पकडायचं आहे आणि हलक्या हाताने पकडायचं आहे, जेणेकरून छान पद्धतीने आय शॅडो ब्लेंड होतील. हार्श लाईन दिसणार नाही, असं एकाच ठिकाणी कलर बसला आहे असं दिसणार नाही. पूर्ण मर्ज झाले पाहिजे दोन्ही कलर एकमेकांमध्ये, अशा पद्धतीनेच आय मेकअप करायचा आहे. तर आय शॅडो ब्लेंड करताना मी इथे एक टीप देते. जे आपले आईज आहे, जिथे आपल्या आईजची घडी पडते त्याच कॉर्नरमध्ये आपल्याला ब्रश फिरवायचा आहे, जेणेकरून आपला आय शॅडो जो आहे तो आपल्या पूर्ण डोळ्यांवर पसरत नाही. तिथल्या तिथे आपल्याला तो आय मेकअप खूप छान पद्धतीने असा वळणदार असा दिसतो. आय शॅडो लावून झालेले आहे. त्यानंतर मी जो डोळ्यांच्या खाली पावडर एक्स्ट्राचा लावला होता तो डस्ट ऑफ करून घेते ब्रशच्या साहाय्याने, आणि त्यानंतर आय लॅशेस कलरने आय लॅशेस माझे कर्ल्स करून घेते. आणि आता इथे मी आयब्रो डिफाईन करत आहे.
डार्क ब्राऊन शेडची जी आयब्रो पेन्सिल आहे तिचा यूज करत आहे मी. तर नेहमी डार्क ब्राऊन शेडचे आयब्रो पेन्सिलचा यूज करायचा आहे, जेणेकरून आपले आयब्रो जे आहेत ते नॅचरल दिसतात. जेव्हा कधी ब्लॅक कलरचे आयब्रो पेन्सिल लावतो तेव्हा खूप ते आर्टिफिशियल दिसतात, पण तुम्ही जर डार्क ब्राऊन शेडचे आयब्रो पेन्सिल लावली तर ते खूप असे नॅचरल दिसतात. त्यानंतर मी इथे मेबेलिनचा आयलायनर घेतलेले आहे आणि इथे थोडे विंग लायनर मी करणार आहेत. आयलायनर लावून झालेला आहे. आता लावत आहे मस्कारा. तर इथे मी मेबेलिनचा मस्कारा लावत आहे. मेबेलिनचा मस्कारा खूप छान आहे. हा जर यूज केला तर जे फॉल्स आयलॅशेस आहेत ते लावायची सुद्धा गरज राहत नाही. इतके छान आयलॅशेस दिसतात. आणि जर तुम्ही आधी तुमचे लॅश कर्ल्स केले तर ते खूप छान दिसतात. त्याच्यामुळे कधीही मस्कारा लावायच्या आधी आयलॅशेस कर्ल्स करून घ्यायचे. त्यानंतर मी इथे फेस कॉन्टूर करत आहे. डार्क ब्राऊन शेडचा जो आपला ब्रॉन्झर असतो तो यूज करत आहे इथे मी कॉन्टुरिंगसाठी. नोज कॉन्टूर देखील मी करत आहे. नोज कॉन्टूर केल्याने नोज खूप शार्प दिसते, खूप छान दिसते. त्याच्यामुळे मी कायम नोज कॉन्टूर करते. नेक्स्ट स्टेप आहे ब्लश. तर इथे मी कोरल शेडचंच ब्लश लावत आहे. जास्त पिंक कलरचं ब्लश नाही लावायचं, जेणेकरून आपले नॅचरल दिसतील गाल. आणि आता लावत आहे हायलायटर. इथे मी युरोप गर्लचं हायलायटर घेत आहे. जे माझे हाय पॉईंट्स आहेत तिथे मी हायलायटर घेत आहे, जेणेकरून माझा फेसवर चांगला ग्लो दिसेल. आणि आता आपलं नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे लिपस्टिक. तर लिपस्टिक लावण्याआधी कायम लिप लायनर लावायचं आहे, त्याने खूप आपले लिपस्टिक छान दिसतात असे. आणि इथे जस्ट गोल्डची पॅलेट घेतलेली आहे मी लिपस्टिकची. त्याच्यातला मी न्यूड शेड वापरत आहे, कारण आज मी आईज जे आहेत ते डार्क केलेले आहेत. त्याच्यामुळे लिपस्टिक जी आहे ती मी न्यूड ठेवणार आहे. कायम ज्यावेळेस आय मेकअप हा डार्क असेल त्यावेळेस न्यूड लिपस्टिक ठेवायची, आणि जर आय मेकअप हा लाईट असेल त्यावेळेस लिपस्टिक ही डार्क ठेवायची, जेणेकरून आपला मेकअप खूप छान दिसतो. सो मेकअप इज डन. कसा वाटला आजचा माझा मेकअप लुक हा? आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल हे देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.